नमस्कार मंडळी, मी विशाल तुमचं स्वागत करतो आहे आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आर्विश आणि मम्मा. तर मंडळी, तुम्ही मागचा जो आपला व्हिडिओ पाहिला होता की उमेश आणि आम्ही एकत्र आलो होतो, उमेश आणि मी एकत्र भेटलो. तर खूप छान तो असा क्षण होता आमच्यासाठी, माझ्या जीवनाचा खूप छान क्षण होता की आम्ही भाऊ एकमेकांना भेटलो आम्ही. आणि तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आपल्या त्या व्हिडिओला. आणि खूप छान वाटलं असं पाहून की आम्ही दोघं भाऊ एकत्र भेटलो. आणि खूप असं म्हणजे काही एकमेकांसोबत अशी काही गोष्ट शेअर पण केली आम्ही. ते खूप म्हणजे एक असं विचार करण्यासारखं होतं. पण त्याच्यानंतर मग मला उमेश बोलला की भाऊ, की आपलं घरी मम्मी खूप टेन्शनमध्ये असते, खूप काही गोष्टीचा विचार करते, खूप म्हणजे तिची तब्येत बरी नसते. तर मग मी बोललो त्याला की ठीक आहे, असं काहीतरी क्षण मी भेटायला येईल मम्मीला बघायला येईल मी. आणि असं मागच्या वेळेस पण तुम्ही आपल्या व्हिडिओला जे म्हणजे आपण जे दुःखाचे जे क्षण होते तुमच्यासोबत शेअर केले, आणि आता जो आनंदाचा क्षण माझ्या जीवनात येणार आहे ते तुमच्यासोबत पण मी शेअर करेन. आणि तुम्ही पण त्या व्हिडिओला, त्या क्षणाला तुम्ही असं चांगलं प्रतिसाद द्या. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं मंडळी की मला माझ्या मम्मीची आठवण येते, आणि जी वेळ येईल, तो योग येईल, तर तेव्हा मी नक्की जाईल मम्मीला भेटायला. पण असं वाटतं की तो वेळ आणि ते योग आज आला आहे मंडळी. आणि मी आता माझ्या मम्मीला भेटायला जाणार आहेत, आणि तुमच्यासोबत पण तो क्षण शेअर करणार आहोत मी. तर तुम्ही नक्की पहा. आणि मला तर आत्ताच रडू येऊ राहिलं मम्मीला की मी भेटणार आहोत. आणि काय बोलू मी तुम्हाला, की मम्मीचा चेहरा आठवतो आहे मला असा की. तर ठीक आहे मंडळी, आता मी थोड्या वेळातच जाणार आहोत. पण असं मम्मीचं ऐकून मला एकदम टेन्शनमध्ये आलो की उमेशने जेव्हा सांगितलं ना मला की मम्मीची तब्येतच बरी नाही आहे. तर आता मी थोड्या वेळातच जाणार आणि तिला भेटणार आहोत. तर चला मंडळी, मी निघतो आता आणि मम्मीला भेटतो. तिची तब्येत, तिची खूप काळजी वाटते मला. तर आता मी जाणार आहोत आणि भेटतो तिला. तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेल मी. तर मंडळी, मी घरी आलेलो आहे आता. तर घरी मला 2-2.5 वर्षानंतर मी घरी येत आहे. तर मला उमेश भेटला आहे, तुम्ही उमेशला पाहू शकता इथे. तसं उमेशने सांगितलं होतं की मम्मीची तब्येत बरी नाही आहे आणि मम्मीला खूप टेन्शन मम्मी घेते. त्याच्यामुळे मी मम्मीला पाहायला आलो आहे. आणि आता मी घरात एंट्री करतो. तो उमेश मला बाहेरच भेटला आहे, आणि याच्या पुढे जो व्हिडिओ आहे तो उमेश कंटिन्यू करेल. तर चला मंडळी. मम्मी, मंडळी, मी 2-2.5 वर्षानंतर परत घरी आलो आहे, आणि खूप छान वाटलं. मी 2-2.5 वर्षानंतर घरी आलो आहे. आणि जसं उमेशने सांगितलं मला की मम्मीची तब्येत बरी नसते, ती खूप टेन्शन घेते. त्याच्यामुळे मी आता घरी आलो आहे मम्मीला भेटायला. तुम्ही पाहू शकता मम्मी माझ्यासोबत आहे, आणि खूप छान वाटते मला भेटून. खूप आनंद झालो आहे मी. त्या आठवणी, मम्मीची आठवण मला खूप यायचं, नेहमी यायची. ते मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की मी घरी नक्की जाईल मम्मीला भेटायला. तिची खूप काळजी वाटते मला. पण आज तो योग आला आहे, ती वेळ आली मम्मीला भेटायची. तुम्ही पाहू शकता. खरंच हे 2-2.5 वर्षामध्ये मी किती अंतरने हे केलेले ते मलाच माहिती. 2-2.5 वर्षानंतर माझ्या लेकरांची भेट होते. आरुष तर इथे राहतोच, नेहमी तो खेळतो इथे. पण आज 2-2.5 वर्षानंतर विशाल माझ्याकडे आला आहे मला भेटायला. जसं त्याला माझ्या तब्येतीचं कळालं तसं तो मला भेटायला आला. आणि तो आज आनंद वेगळाच आहे. हे आनंद अश्रू आहेत. तर मंडळी, मम्मीशी माझी भेट झाली, तुम्ही पाहिलंच आहे. आणि मी आता, तुम्ही इथं मंदिर आहे आमचं घराचं, पाय पडा पाय हात जोडा. तर मंडळी, तुम्ही पाहिलं मला, मी घरात आलो आणि मम्मीला भेटलो. जसं मला माहीत पडलं की मम्मीची तब्येत बरी नाही आहे, मम्मी खूप टेन्शन घेते. आणि मम्मीशी भेटलो मी. मला खूप आनंद झाला मम्मीला भेटून. खूप छान वाटलं. मी 2.5 वर्षानंतर आलो, मम्मीला पाहिलं.
तर जी आमची भेट होती ती तर तुम्ही पाहिलीच असेल. आता जेव्हा मी आलो मग पप्पांचे पाया पडलो, पप्पांच्या फोटोचे पाया पडलो, आमच्या कुलदेवतांचे पाया पडलो. मम्मीची विचारपूस केली की काय झालं, तर मम्मी म्हणते मला असंच तुझी आठवण येते, सतत तुमचा विचार करत असते, तुम्ही तिघं एकत्र यावा, तुम्ही तिघं भाऊ. इथं तुम्ही पाहू शकता, इथं उमेश पण बसला आहे. आणि मम्मीला मी बोलतो की टेन्शन नको घेऊ मम्मी, मी आता आलो आहे, सर्व काय व्यवस्थित होईल, टेन्शन घेऊ नको, तब्येतीची काळजी घे, तुला काय वाटलं असतं तर मला बिंदास तू फोन कर, मला बिंदास बोल, मी तुझ्यासाठी नेहमी आहे ते, तू काळजी नको करू. मंडळी, आज तुम्ही पाहिलं की भाऊ घरी आला, मला खूप बरं वाटलं की मम्मीला बघायला आलं. असंच तिघं भाऊ एकत्र यावं हीच माझी इच्छा आहे. तर आज खूप आनंद झाला मला, का ते दोन्ही मुलं माझ्यासोबत आहे, उद्या शैलेश पण माझ्यासोबत राहील. आम्ही तिघं माझं सहकुटुंब सहपरिवार असेच आम्ही आनंदात राहू, असेच आम्ही सुखी राहू, असा आशीर्वाद आम्हाला द्या तुम्ही. आणि हीच वेळ मला बघायची होती आणि ती वेळ आज आलेली. तर आज तिघही भाऊ दोघं जण माझ्यासोबत आहे, उद्या तिघही राहतील सोबत. ही खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी, खूप आनंदाची गोष्ट आहे मंडळी. तर मंडळी, मम्मी तुम्ही इथे पाहू शकता किचनमध्ये आहे आणि मी पण किचनमध्ये इथे मम्मीला सांगितलं होतं की मला चहा प्यायची इच्छा होते, तर मम्मीने इथे चहा ठेवला आहे, चहा बनवते मम्मी, तुम्ही पाहू शकता इथे बघा. इथे चहा तर झालंच पाहिजे, गोड चहा तर झालाच पाहिजे, कारण की चहाची वेळ पण झाली. आणि खूप दिवसापासून मम्मीच्या हाताचं काय वगैरे असं खाल्लं नाही, म्हणजे 2.5 वर्ष झाले काय खाल्लं नाही आहे, काय पिलं नाही. पण मम्मीला बोललो की मला चहा प्यायची इच्छा होते तुझ्या हाताची, तर तू चहा बनव. तर मंडळी तुम्ही पाहू शकता इथे चहाला असा छान उकळी आली आणि गवती चहा केला आहे मम्मीने. मम्मीला माहिती आहे की मला गवती चहा खूप आवडतो, चला आज माझी मजाच आहे ना. गवती चहामुळे चहा छान लागतो प्यायला. आणि पावसाचे दिवस आहे आपल्याकडे, आणि इगतपुरीमध्ये बघितलं तर पाऊस खूप पडतो, पाऊस जायचं नावच घेत नाही, त्याच्यामुळे गवती चहा टाकून चहा घेतला की खूप छान लागतो. चला आता मी चहा देते, चहा पित, तुम्ही पण या चहा प्यायला. बघा मंडळी, 3 कप चहा, उमेश माझ्यासाठी आणि मम्मासाठी. तर मंडळी, व्हिडिओ सकाळपासून तुम्ही बघितलं विशालला आणि मम्मींना. तर आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी एंट्री झाली असेल आत्ता. तर मंडळी, मी आता ना घरातलं काम होतं, मला सगळं आवरलं आणि उद्या आहे नागपंचमी. तर मला नागपंचमीची जी पूजा करायची आहे त्याचं सामान खरेदी करायचं आहे. त्यासाठी मी आता मार्केटला निघाली आहे. मी आणि विशाल, आर्विश पण आहे माझ्यासोबत. तर मार्केटला जाऊन पटापट जे काय खरेदी करायचे ते दाखवते आणि इकडे नागपंचमी कशी सेलिब्रेट करतात हा माझा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असेल. तर मग चला आता मार्केटला आणि मार्केटमध्ये खूप जास्त गर्दी आहे. आज संडे पण आहे आणि प्लस उद्या नागपंचमी आहे त्याची तयारी. आणि इकडे मी फुलं घेण्यासाठी, हार घेण्यासाठी आले आहे, पण एवढी गर्दी आहे तुम्हाला काय सांगू. चला आता बघूया कधी गर्दी कमी होते आणि कधी आपला नंबर लागतोय ते. बघा, तुम्ही बघू शकता गर्दी. तर मंडळी, मी आहे ना नाग नरसोबाचा फोटो घेण्यासाठी आले आहे, जे सगळेजण घरी पुजतात उद्याचा दिवस. आणि त्याच्यासोबतच लाह्या आणि बत्ताशाचा नैवेद्य असतो उद्या. तर मग सामान घेण्यासाठी आले. तर तुम्हाला दाखवते, लास्ट टाइम या शॉपमध्ये आपण शूट पण घेतलं होतं. तर मग चला, हे बघा असं फोटो असतो नाग नरसोबाचं. बाकी उद्या मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करेल जेव्हा घरी पूजा असेल. आणि हे आपलं, त्याच्यात फक्त लाया आहे, बत्ताशा नाही आहे, बत्ताशा नाही लागत. मम्मी बघा, हे 2 पोस्टर घेतलेले आहेत मी आणि हे लाया घेतलेल्या आहेत. तर मंडळी, कालचा व्हिडिओ मी आज कंटिन्यू करते आहे. ॲक्च्युली रात्री मी नागपंचमीचा सण असल्यामुळे जी सामानाची खरेदी वगैरे केली ती काही नंतर मला दाखवता नाही आली, कारण मला थोडं काम पण होतं बाहेरचं त्यामुळे. आणि मग रात्री खूप उशीर होऊन गेला मला. 8:30, 9, 10, 11 कसे वाजले कळलंच नाही मला त्या कामामध्ये, म्हणून मग मला खूप लेट झालं.
नंतर मग मी व्हिडिओ पण पुढे काय कंटिन्यू नाही केला. म्हटलं ठीक आहे चालेल, विशालला पण व्हिडिओ कंटिन्यू करायला नाही जमलं. म्हटलं ठीक आहे चालेल. मग मी आता आहे ना सगळा व्हिडिओ एडिटिंगला घेतला आहे. ॲक्च्युली आज मला भरपूर कामं आहेत सगळ्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नागपंचमीचा व्हिडिओ पाहायला मिळेल. पण मग आता माझे खूप कामं चालू आहेत घरामध्ये. सकाळी उठल्यापासून मी बिझीच आहे आणि त्याच्यात मला व्हिडिओचं पण काम आहे. मला व्हिडिओ आज कोणत्याही हालतमध्ये तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे पाहण्यासाठी असं. कारण कालची पण व्हिडिओची सुट्टी झालेली आहे. म्हटलं आज सुट्टी न होता कामा मग व्हिडिओ पोस्ट करायचा आणि हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला खूप आवडणार आहे. खूप इमोशनल आहेत या व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली व्हिडिओ एडिट करताना मी खूप वेळा रडलेली आहे. मी त्याच्याने तिथे प्रेझेंट नव्हती, पण मग आता व्हिडिओ जेव्हा माझ्यासमोर आला ना तेव्हा मी खूप रडली. म्हणजे अचानक डोळ्यात पाणी येतं ह्या सगळ्या गोष्टी बघून. ठीक आहे मंडळी, मला अजून एक गोष्ट मेन्शन करायची आहे की मी जो शब्द तुम्हाला ऑन कॅमेरा बोलली होती 1 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी असेल 1.5 वर्षापूर्वी, तो शब्द मी आज माझा पाळलेला आहे. मी विशालला इच्छा होत होती तर मी विशालला थांबवलं नाही. त्यांना भेटायचं होतं आई मम्मींना, तर मी लगेच जाऊन दिलं. म्हटलं जाऊन आईला भेटा, कारण आई खुश तर आपलं जग खुश, आपले आयुष्य खुश. आणि ते दोघं मायलेकं खूप खुश आहेत. त्यांना आनंदात बघूनच मी सुखी आहे. आणि आर्विश त्याच्या आजीसोबत आहे. आर्विशला त्याच्या आजीचं प्रेम मिळतं आहे किंवा मग त्याच्या काकासोबत तो एवढा हॅपी आहे, एवढा खुश आहे. त्याच्यानंतर मग विशाल कालपासून खूप आनंदात आहे. म्हणजे त्यांचा जो चेहरा आहे तो स्वतःहूनच खुललेला आहे. ते म्हणजे त्यांच्या आईसोबत बोलल्यानंतर त्यांचं जे काही मनातलं दुःख असेल ते त्यांच्या आईसोबत त्यांनी खूप टाईम स्पेंड केला काल. चहा बनवला ते तुम्ही पाहिलं असेल. मी अजिबात मध्ये नाही राहिली, मी साईडलाच होती. आणि मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही एन्जॉय करा तुमचा टायमिंग, तुमचा फॅमिली टाईम घ्या. तुमच्या काय मनातल्या गोष्टी असतील तर तुम्ही आईसोबत स्पष्ट बोला, तर जेणेकरून तुम्हाला पण बरं वाटेल आणि आईला पण बरं वाटेल. म्हणून असं त्या दोघांनी खूप छान टाईम स्पेंड केला. मी अजिबात मध्ये पडली नाही. आणि मी माझा शब्द दिला होता का मी कधीच थांबवणार नाही म्हणून विशालला, की विशालला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही आहे. विशालला जेव्हा वाटेल तेव्हा विशाल जातील. आणि विशालने तेव्हा सांगितलं होतं की ती योग्य वेळ जेव्हा येईल तेव्हा मी जाईल. आणि काल ती योग्य वेळ येईल हे आम्हाला वाटलं नव्हतं आणि विशाल गेले. आणि जे आहे ते सगळं रिअल आहे तुमच्यासमोर, किंवा आम्ही फक्त व्हिडिओसाठी करतो आहे, कंटेंटसाठी करतो आहे, असा काहीही प्रकार नाही मंडळी. ज्या गोष्टी फक्त एवढं आहे की ज्या गोष्टी हकीकतमध्ये घडतील ना त्या थोडं तुमच्यापर्यंत पोचवायला उशीर होईल मला, बस एवढंच एक आहे. कारण कसं आहे, मला म्हणजे आता तुम्हाला नाही सांगता येणार काही गोष्टी, ते मला नाही मांडता येणार. मला एक तर खोटं बोलता येत नाही मंडळी. माझा स्वभाव एकदम तडकाफड आहे. पण मग खूप काही गोष्टी झालेल्या आहेत. तर मला नाही माहिती मी कधी सोशल मीडियावरती ह्या गोष्टी सांगेल पण तुम्हाला किंवा नाही. मला म्हणजे आता तुमच्यासोबत मला कसं फेस करायचं ते पण मला काही लक्षात येणार नाही आहे काही गोष्टींसाठी. पण ठीक आहे म्हणजे मी तुम्हाला एवढं सांगते की जे आहे ते खरं दाखवण्याचा प्रयत्न करते, नेहमी खरं सांगण्याचा प्रयत्न करते व्हिडिओमध्ये. आणि ठीक आहे, या व्यतिरिक्त आता जास्त म्हणजे काय बोलू मला नाही सुचत आहे, मला नाही समजत आहे तुम्हाला काय सांगू, कसं सांगू. फक्त एवढं बोलेल की आम्ही आमचं कर्तव्य पार पडतो, बस बाकी काही नाही. हे कर्तव्य पार पडताना आम्हाला त्रास पण होतो आहे, खूप जास्त धावपळ होते आमची. पण मग आईसाठी, उमेश भाऊंसाठी आणि विशालसाठी, आर्विशसाठी हे सगळं करायचं आहे, सगळं स्वीकारायचं आहे आणि आपल्याला पुढे निघायचं आहे ह्या सगळ्यांमधून. हेच मी पहिल्यापासून तुम्हाला सांगितलेलं आहे. कारण माझी फॅमिली जी आहे ती विशाल, आर्विश, पहिले आर्विश, विशाल, आता मम्मी पण आहेत, त्याच्यानंतर उमेश भाऊ आहेत, ते सगळे खुश तर मग मी खुश, माझं असं आहे. कारण माझा मेन जो माझं मूळ आहे ह्या लोकांपासूनच, जर हे लोक दुःखी तर मग आपण नाही सुखी राहू शकत असं मला वाटतं. आणि मी पण खूप जास्त हॅपी ह्या सगळ्यासाठी, खूप म्हणजे एवढी मी खुश आहे ना तुम्हाला काय सांगू. ते विशालचा चेहरा बघून, ते विशालचा आनंद बघून, ते तो व्हिडिओ बघून, म्हणजे तुम्ही तर बघणारच, तुम्ही तर इमोशनल होणारच खूप. पण मी माझे जे म्हणजे आता मला काय वाटतं ना, माझ्या मनात काय चालू आहे ना, ते तुम्हाला मी शब्दात नाही सांगू शकते. फक्त मला एवढं माझं माहिती आहे की मला माझं कर्तव्य निभवायचं आहे, बस विषय तिथेच संपला. ठीक आहे मंडळी, व्हिडिओ इकडेच एंड करते. ॲक्च्युली मम्मी आणि त्यांनीच व्हिडिओ एंड केला असता पण काही कामांमुळे ते शक्य नाही झालं. तर ठीक आहे, व्हिडिओ हा इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.